मुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रात इतिहास झाला असे आपले सर्वांचे लाडके माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की भाऊंनी आपल्या या सगळ्या पैलवानांसोबत सगळ्या प्रेक्षकांना संबोधित करावं। हो हो हो। भारत माता की, भारत माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बजरंग बली की, हर हर। नमो कुस्ती महाकुंभामध्ये मंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं लाल मातीतील पहलवान आणि राजकारणातील पहलवान असलेले आजचे आयोजक आमचे सहकारी मंत्री गिरीश भाऊ महाजन, दुसरे सहकारी गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, आपल्या कुस्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी तडस, स्मिताताई वाघ, संजयजी कुटे, मंगेशजी चव्हाण, अमोलजी जावळे, राजूबाबा भोळे, अनिल पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत सोनावणे, चंद्रकांत पाटील, विजय चौधरी, नंदू महाजन, उज्ज्वलाताई बेंडाळे, साधनाताई महाजन, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित झालेले 9 देशातील वेगवेगळे सगळे पहलवान आणि विशेषतः आपल्या सर्वांना ज्यांच्यावर गर्व आहे असे या ठिकाणी उपस्थित झालेले तमाम महाराष्ट्र केसरी सर्व आमचे पहलवान भगिनी आणि बंधूंनो, मी गिरीश भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो। गिरीश भाऊ, मी अनेक स्पर्धांना गेलो, महाराष्ट्र केसरीलाही गेलो, पर गिरीश भाऊ की बात ही कुछ और है। हे जे आयोजन या ठिकाणी तुम्ही केलंय आगळं वेगळं आयोजन आहे। परदेशातले पहलवानही आलेत। आमच्या पृथ्वीराज पाटलांनी जॉर्जियाच्या पहलवानाला या ठिकाणी पॉइंटच्या भरोशावर हरवलेला आहे, तर आमची महिला पहलवान आमची मंडलिक हिने पहिल्या क्षणापासून अतिशय आक्रमक खेळ केला आणि इस्टोनियाची जी पहलवान होती तिच्या नाकी दम आणला आणि शेवटी तिला देखील पराजित केलेला आहे आणि आपल्या भारताचा झेंडा हा या ठिकाणी वर केलेला आहे। खरं म्हणजे कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे। जोपर्यंत कुस्ती गोद्यातली होती तोपर्यंत आपलाच बोलबाला होता, जोपर्यंत कुस्ती लाल मातीतली होती तोपर्यंत आपलेच पैलवान हे जिंकत होते, पण ती मॅटवर गेल्यानंतर खऱ्या अर्थानं काही प्रमाणात आपण मागे गेलो। पण याच कुस्तीने पहिलं ऑलिम्पिकचं पदक आपल्याला मिळवून दिलं आणि स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी पहिलं ऑलिम्पिकचं पदक हे आपल्याला मिळवून दिलं। आणि आता पुन्हा एकदा आमचे पैलवान, आमचे मल्ल, मग ते आमच्या मुली असो आमचे मुलं असो, जागतिक पटलावर ऑलिम्पिकमध्ये, एशियाडमध्ये, त्याचप्रमाणे वर्ल्ड कपमध्ये, कॉमनवेल्थ गेम्समध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करतायत आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नाव मोठं करतायत। अशा या सगळ्या खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळावी याकरता नमो कुस्तीचा महाकुंभ गिरीश भाऊ तुम्ही आयोजित केला। पण या महाकुंभामध्ये तुम्ही देवा भाऊ केसरी ठेवलेला आहे। मला जरा अलीकडच्या काळात लक्षात येत नाही काय चाललंय,
परवा कोल्हापूरला देखील त्या ठिकाणी देवाभाऊ केसरी झाला. आता जामनेरलाही देवाभाऊ केसरी होतोय. कदाचित आपण सगळ्यांनी मिळून या विधानसभेत जी धोबी पछाड दिलेली आहे त्यामुळे आता देवाभाऊ केसरी हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पण मी या आयोजनाचं मनापासून स्वागत करतो. अतिशय सुंदर आयोजन आहे आणि या माध्यमातून ज्या प्रकारे आमच्या सगळ्या नागरिकांचा प्रतिसाद आहे, अतिशय शिस्तीत आमचे सगळे नागरिक या ठिकाणी या कुस्त्यांचा आनंद घेत आहेत आणि आमच्या समालोचकांनी अगदी खरं सांगितलेलं आहे, हा कुस्तीचा फळ आहे. कुस्तीचा फळ असल्यामुळे या ठिकाणी शिट्ट्या नाही तर टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि दंड ठोठावले गेले पाहिजे, दंड ठोकले गेले पाहिजे. मी विशेषतः हिंद केसरी रोहित पटेल आणि विजय चौधरी यांचं मनापासून अभिनंदन करतो की यांनी या आयोजनामध्ये प्रचंड मोठी भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आमचे गिरीश भाऊ हे स्वतः देखील एक कुस्तीपटू होते. ज्यावेळी विद्यापीठामध्ये कुस्ती खेळायला मैदानात उतरायचे त्यावेळी तेही चितपटच करत होते. अलीकडच्या काळामध्ये राजकारणातली कुस्ती जास्त खेळतात, पण त्यांनी आता राजकारणामध्येही जोही पैलवान समोर आला त्याला चित केल्याशिवाय कधी सोडलेलं नाही. आणि म्हणूनच गिरीश भाऊ तुम्ही हे अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करतो. आमच्या सगळ्या पैलवानांचं मनापासून स्वागत करतो आणि रामदासजी तळस आणि या कुस्तीगीर परिषदेचे सर्व पदाधिकारी ज्यांच्या नेतृत्वात या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुस्ती जोरात चाललेली आहे त्यांचंही अभिनंदन करून माझ्या जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विजय चौधरी आपण आखाड्यावरती चला. रशियन पैलवान सुखस्वरूप जॉन आपण या आखाड्यावरती चला. आणि त्यानंतर शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान आणि लढणारा वर्ल्ड चॅम्पियन गोलमेल हिरला आपण ही तयारीला लागा. राजकीय सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी देवा भाव केसरी लावण्यासाठी आखाड्यावरती गेलेल्या. आकड्यावरती आलेला आहे, आकड्यावरती येतोय. आला आला शाबास. ओ ओ आकड्यावरती आला 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 आला. कोण आला रे, कोण आला? भारत देशाचा ढाऱ्या वाघ आला. टाळे 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 टाळे. वा रे वा. हम भी किसी से वाघ म्हणजे वाघाचा आहे. 2014 2015 आणि 2016 तीन गदेचा मालक. वेलकम वेलकम. कम इन द रेसलर इन उझबेकिस्तान. आ गया रशियन पैलवान आखाड्यावरती आलेला. सुखस्वरूप जॉन. हो आत घ्या हलगीवाले पाहुण्या नाही, आत घ्या जरा वाट द्या, आत येऊन दे. अरे बाप रे काय तब्येत आहे बघा. रशियन पैलवान रशिया विजेता आहे. तुफान पैलवान आहे उझबेकिस्तान. उझबेकिस्तान उझबेकिस्तान का हा सुखस्वरूप जॉन उझबेकिस्तान रेसलर वर्सेस इंडियन रेसलर साहेब ट्रिपल महाराज कटरे विजय चौधरी. साहेब मंडळी
हे सगळी सगळं बाजूला घ्या. महाराष्ट्राचे थोडं सहकार्य करा. काढा सगळे बाजूला. कर्तव्य मुख्यमंत्री काढा सगळे साहेबांच्या बाजूला. शिबस्ते काढा तिथनं बाजूला ते सगळे. एका जागतिक लेवलच्या कुस्तीला सलामी दिल्या जाते. देवाभाऊ केसरी, देवाभाऊ केसरी कुस्तीला प्रारंभ झालेला. आजच्या मैदानामध्ये तिवाल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी विश्वविजेता तिवाल महाराष्ट्र केसरी आहे, डीवायएसपी आहे आणि त्याच्याबरोबर बाजूला ते सगळे. एका जागतिक लेवलच्या कुस्तीला सलामी दिल्या जाते. देवाभाऊ केसरी, देवाभाऊ केसरी कुस्तीला प्रारंभ झालेला. आजच्या मैदानामध्ये तिवाल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी विश्वविजेता तिवाल महाराष्ट्र केसरी आहे, डीवायएसपी आहे आणि त्याच्याबरोबर लढणारा रशिया विजेता पैलवान आहे. कुस्ती पहा. जरा गर्दी कमी होऊ दे, 1 मिनिट गर्दी कमी होऊ दे, मग कुस्तीला प्रारंभ करा. केसरीचं सुद्धा नियोजन आणि संयोजन शाबास आहे, शाबास आहे. शिवराज राक्षे, शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान. ताबडतोब आपण तयारी करून आखाड्यावरती. शाबास. अरे बापरे. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पैलवान आणि आजच्या कुस्ती मैदानामध्ये विजय झालेल्या देवाभाऊ केसरी किताबाचे मानकरी नमो कुस्ती 2 विजय चौधरी झालेला. 1 मिनिटात पट काढला, लाटणा डावाची पकड घेतली आणि कुस्ती चितपट केलेली आहे. धन्यवाद शिवराज राक्षे. चला लवकर. गुली हेल्मे लिमो वर्ल्ड चॅम्पियन असणारे पैलवान आखाड्यावरती चला. मैदान रिकाम पडायला लागलेला आहे. आत या. शिवराज राक्षे, शिवराज राक्षे पैलवान हिंद केसरी पैलवान रोहित पटेलने आम्हाला प्रोटोकॉल दिलाय कुस्त्यांचा. जी कुस्ती पुकारायची ती सांगितल्या. गोले मोरमे लिंबा लिंबा दिस इज रेस्लर आला 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 रेस्लर लिंबा. शिवराज राक्षे तमेंना- आपण आखाड्यावरती चला. शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी. काका पवार, गोविंद पवार, शरद पवारचा पट्टा आहे. डबल महाराष्ट्र केसरी आहे. महाराष्ट्राची एक शान आणि मान आहे. आणि साहेबांच्या शुभ हस्ते देवाभाऊ केसरी किताबात हा भाल करण्यात येत आहे. दादा श्री विश्व विजय चौधरी यांचे डॉक्टर प्रतीश चौधरी यांच्याकडून 1100 रुपये. सिकंदर शेख काळानं वेळेरे बांधलेली कुस्ती आहे. ताबडतोब तयारी करा. युरोप 2 चॅम्पियन मिनिटाचा वेळ. आणि नंबर 1 चे कुस्ती होणार आहे अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी आणि कटानिया वेलनेस्टेन ऑलिम्पिया रोमानिया देशाची महिला कुस्तीपटू आहे. आपण ही तयारी करून आखाड्यावरती चला. कुस्ती सुंदर चालू आहे. ओ टाळे 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 टाळे. संपलेल्या कुस्तीमध्ये प्रतीक्षा बागडीनं गुणावरती विजय मिळवला. पॉइंट वरती प्रत्यक्षा बागडी विजयी झालेली आहे. शाबास. निकाल पंचाने दिलेला. पहिला गुण घेणारी महाराष्ट्र केसरी पैलवान पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडे. पहिले महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी. सांगली जिल्हा गावतोंग 2 महाराष्ट्र केसरीच्या गदा सांगली जिल्ह्यानं प्रथम घेतल्या. 1960 साली पहिली महाराष्ट्र केसरीची गदा घेतली. नाव त्यांचं दिनकर धयारे. आणि ह्या महिला कुस्तीपटून महाराष्ट्र केसरी चालू झाली. पहिली महाराष्ट्र केसरी घेतली प्रतीक्षा बागडेनं. तत्कालीन औरंगाबाद आणि
सध्याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं 1961 ला पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली आणि सांगलीचे दिनकर धायरी माटके झाले मुंबईच्या भिजो यादवरती विजय मिळवून. चला पैलवान आपण आत या. आणि खऱ्या अर्थानं अरविंद भाऊ देशमुख यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 500 रुपये बक्षीस आला. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. शाबास. कुस्ती इज माय प्रॉपर्टी, समर्थ शुगर फॅक्टरी इज माय ब्युटिफुल ड्युटी. अरविंद देशमुख साहेबांचा मी मनापासून आभारी आहे. सिकंदर सई आला महाराष्ट्राचा वाघ आला. नाव त्याचं सिकंदर सई. महाराष्ट्राच्या कीर्ती मुकुटातला अस्सल हिरा आणि मानाचा तुरा अमृता या सह्याद्रीचा ठाण्या वाघ मैदानात येतोय. अमृता पुजारी आपण तयारी करा. सिकंदरची कुस्ती लागल्यानंतर जनता जनार्दन जागा सोडते. आपण ही तयारी करा. सिकंदर सैक मैदानात येतोय. अहो हे जमणारच नव्हे. अख्खड महाराष्ट्रातले तमाम कुस्ती शौके दोघींचा सुद्धा सन्मान केला. दोघींनाही मानाचे कीर्तिमानी गदा देण्यात आलेल्या. याला नारी सन्मान म्हणतात. याला म्हणतात मान आणि सन्मान. याला